एवढ्यांचं जेवण करायचं म्हणजे एक घटका लागणार बघा. तर चहा पाण्यावर घ्या की भागून. घ्या की. मग चला उठा. उठा उठा म्हणतो ना. तुम्हाला कसं पटवून द्यावं तेच आम्हाला समजत नाही. आम्ही बोललोच नाही. आम्ही बोलूच कसं? ती पोरगी सज्जी आम्हाला पण आवडली होती आमच्या रंगरावासाठी. आम्ही तसा निरोप पर धाडला होता. बाळशाच्या थोबाडीत मारून त्याला परत पाठवला तुमच्या आप्पा काकांनी. त्याचं डोसकत उलट. मग आम्ही बी तडकू. आम्ही त्याला काय समजतो साला स्वतःला? ती रांडाची काठी समजते काय स्वतःला? रागाच्या भरात बोललो. हे सगळं तुमच्या वडिला जो आम्ही सांगितलं. याचा अर्थ असं नव्हे की ती रांडाची पोरगी रखेलीची पोरगी. आम्ही असं बोललो. रागाच्या भरात आमच्या पोराच्या तोंडात मारतो आम्ही. काहीतरी बोलायचं उगी. अहो ज्या पोरीला सून करून घ्यायची तिच्याबद्दल आम्ही असं बोलू. जाऊ दे. काय बोलायचं जयंतराव. तरी पण मला वाटतं की आपण माझ्यावर यावं आणि आपल्या बोलण्यामुळे आबांचा जो गैरसमज झालाय तो आपणच दूर करू शकाल. मी आपला आभारी राहीन. जे आभाराच्या गोष्टी बोलणं आयशाना आम्हाला तकलीफ होत. अहो आमचे कर्तव्यच. खरं सांगू जयंतराव, अहो तुम्ही काय आमचं रंगराव काय सारखंच की आम्हाला. आयुष्मान व्हा, सद्गुणी व्हा, आमचं खातदार. अच्छा, आज वाढदिवस आहे त्यांचा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खातदार काय योगायोग म्हणायचा बघा. अहो तुमच्या वाढदिवसाला जयंताच्या पंक्तीचा लाभ. नाही नाही, मला अजिबात थांबता येणार नाही. मला बरेच काम आहेत, मला लवकर जायचंय. आम्ही सोडू काय तुम्हाला? नाही जमणार. पण एका अटीवर. बोला की. तुम्ही जर जेवल्यानंतर माझ्याबरोबर बाबुळगावला येणार असाल. सांगू जयंत, अहो सोसायटीची मीटिंग आहे, झालं तर प्रांत साहेब येणार आहेत. अहो जनसेवा आहे. पण तुम्हाला कबूल करतो. उद्या सकाळी आम्ही बाबुळगावला येतो. तुमच्या वडिलांचा गैरसमज आम्ही दूर करतो. बस जिम्मेदारी आमची. कबूल? कबूल एकदम. जी नागविलीचा पाला मिळेल का? बक्कळ समाजाच्या बांधावर आहे की. आणा तोडून आणि वाटूनच आणा. बर ताबडतोब पाहिजे. होय होय. बाळासाहेब ताब्यात. कोण आहे रे तिकडं? मी कल्लेबेरड अक्कासाहेब, कल्लेबेरड. काय करतोय? नागवेलीची पानं घेतोय. गुरास्ती गोमाच्या झाल्यात म्हणून मालकाने आणायला सांगितलंय. हा हा. भेटली का सज्जला? अरे शेलार 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 ताबडतोब फोन करा ॲम्ब्युलन्सला. होय साहेब. जनता काय डॉक्टर? खाण्याच्या पदार्थातून पोटात विष गेले. आता कशी आहे तब्येत? प्रयत्न चालू आहे.
रडू नका. रडू नका. आई, धीर सोडू नका आई. धीर सोडू नको तर काय करू. सकाळी उठला, चहा घेतला आणि मनाला बाहेर जाऊन येतो. कुठं गेला होता कुणाला ठाऊक. तुझ्याकडे मोटार घेऊन आला आणि तिथे तो बेशुद्ध पडला. हो, पण त्यापूर्वी तो कुठे गेला होता काही कल्पना आहे का तुला? हो, सज्जलेकडे. तुला नक्की माहिती आहे? हो हो, माझ्याकडूनच तो तिकडे जायला निघाला. पण नक्कीच त्या पूर्वीच्या काकाचं कारस्थान असलं पाहिजे. काय काय जयंता इथं आला होता, त्याला पोस्टातनं पत्र न पाठवता भालुगंड पाठवलंस. हा काय त्याला फुलं दिलीस, त्याच्याशी बोललीस, शिरा करून घातलास, खाऊ सुद्धा घातला. घबरा. मी हा? आणि लग्नाचं ठरवताय. मी काय मेलो होतो काय? काय विचारतोय मी? काका क्षमा कर मला. अगं पुरी, आम्हाला जे जमलं नाही ते तू करून दावलं. इकडे इकडे इकडे. आणि त्याला तू शिरा केला खाऊ पर घातला. आणि तू खाऊ घातला. तर तर त्याने तुला बरवलं असं. आणि काय केलं? पत्ता लाल जाते नाही तू म्हैस कुठे बाबा त्याच्या. काका हे जयंतरावचे मित्र आपल्या घरी आले ते माग. मी चहा करायचं घेऊन येते. हा अप्पा काका पाटील आपणच? आम्हीच की. वय वय. या बसा. सॉरी, पण मी तुम्हाला अटक करायला आलोय. कशा बाई? जयंतराव इनामदारांना हेतू पुरस्सर विष घातल्याबद्दल. जयंताला विष घातलं? कुठे? असा तुमच्यावर आरोप आहे. तुमची बंदूक हवालदार. आपण काका का वेळ घातल्या? काय केलं त्यांनी? जयंताला विष घातलं म्हणून जयंतरावला विष